बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात मुख्य आरोपीसह एजंट जेरबंद, करवीर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात फरार असलेल्या मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील याला त्याच्या महिला एजंटसह करवीर पोलिसांनी अटक करून मोठे यश मिळवले आहे। या कारवाईमुळे गर्भलिंग निदानाच्या अवैध रॅकेटला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। करवीर पोलीस ठाण्यात यापूर्वी महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, महाराष्ट्र गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र, PCPNDT कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील हा फरार होता। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुळशिंगी रोडवरील पिंपळगाव खुर्द परिसरात सापळा रचून आरोपीला स्वप्नील पाटील व त्याची एक महिला एजंट यांना ताब्यात घेण्यात आले। कारवाई दरम्यान आरोपीकडून एक 4चाकी वाहन, मोबाईल फोन तसेच अन्य साहित्य असा सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणातील वैद्यकीय आरोपी डॉक्टर चंद्रकांत गुंडा गावकर यांना यापूर्वीच पोलीस कोठडी मिळाली होती। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कदमकर यांच्या नेतृत्वाखाली फौजदार राहुल देसाई व करवीर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। SK न्यूज कोल्हापूर। करवीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध गर्भपात तपासणीसंदर्भात 3 स्टार लॉजिंग कळंबा या ठिकाणी करवीर पोलिसांनी छापा घातला असता सदर छाप्यामध्ये 2 एजंट महिलांसह आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना आज रोजी माननीय न्यायालयात नेले असता माननीय न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आरोपी चंद्रकांत गायकवाड याच्याकडे काल रोजी केलेल्या तपासामध्ये चंद्रकांत गायकवाड यांनी कोल्हापूर शहरातील 3 मेडिकलमधून 408 किट घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील तसेच संतोष कोळी यांची आज रोजी करवीर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली। सदर आरोपी हे कागल-मुरगुड रोडवरील पिंपळगाव खुर्द या ठिकाणी अवैध गर्भपात तपासणी करण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती मिळाल्याने करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी छापा घातला असता स्वप्नील पाटील याच्या वॅगनार गाडीतच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह स्वप्नील केरबा पाटील, संतोष कोळी व त्यांचा एजंट नंदकुमार पाटील आरवडे सांगली हे मिळून आले। त्यांच्याकडे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन देखील मिळून आली। ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेली आहे। आरोपीची वॅगनार गाडी तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन हे देखील गुन्ह्याच्या तपासाने जप्त करण्यात आलेले आहे। स्वप्नील केरबा पाटील यास गुन्हा घडल्यापासून कोणी मदत केलेली आहे, त्याचे एजंट कोण आहेत, त्याच्या संपर्कात इतर कोण पेशंट आहेत याची कसून चौकशी करवीर पोलीस ठाणे करत आहेत। संबंधितावरती देखील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे।